कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पातालोचनी रूपा पातालोचनी रूपा पातालोचनी रूपा पातालोचनी रूपा पातालोचनी रूपा रूपा पातालोचनी रूपा पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे गरवा परखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा एकटीच भूमंडळी एकटीच भूमंडळी एकटीच पवित्र सोहळी एकटीच भूमंडळी एकटीच भूमंडळी एकटीच भूमंडळी पवित्र सोहळी एकटीच भूमंडळी एकटीच भूमंडळी एकटीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव भाग्यवंते सरते पुरते धनावेते सरते पुरते धनावेते सरते पुरते धनावेते अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम मने देवा ज्यांचे केल्या पावे सेवा ज्यांचे केल्या पावे सेवा ज्यांचे केल्या पावे सेवा देवा ज्यांचे केल्या पावे सेवा ज्यांचे केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव
पवित्र सोहरी पवित्र सोहरी पवित्र सोहरी पवित्र सोहरी एकाटी जाभो मंडळी एकाटी जाभो मंडळी ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव एकाटीचा भूमंडळी एकाटीचा भूमंडळी त्याचा आवडता देव त्याचा आवडता देव त्याचा आवडता देव पवित्र भूमंडळी पवित्र सोहरी पवित्र सोहरी एकाटीचा भूमंडळी एकाटीचा भूमंडळी ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव एकाटीचा भूमंडळी एकाटीचा भूमंडळी त्याचा आवडता देव त्याचा आवडता देव त्याचा आवडता देव प्रेम भाव अखंडी अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव प्रेम भाव
अखंडित प्रेम भाव भाव अखंडित प्रेम अखंडित प्रेम अखंडित प्रेम आवडता देव त्यांचा आवडता देव त्यांचा विठ्ठल 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 पवित्र सोवळी एकटीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव
तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव महायोगपीठे तटे भीमरत्यामुरं पुंडरीकाय धातो मनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आता विना वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिली मिया ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे सुसमेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलारतमती प्रकाशु मने निवृत्तिदासो अवधारी जोजी धन्य धन्य भैरम धन्य धन्य बहिरम तुमच्या चरणी ठेवितो माथा 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 चरणी ठेवितो माथा धन्य धन्य बहिरम भटा तुमच्या चरणी ठेवितो माथा चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता माता रायर्नाम यस्य तं नमामि किसंगिरी ओ नमो सद्गुरु जय जय किसंगिरी बाबा नमो सद्गुरु जय जय किसंगिरी बाबा नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा 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 जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय
एकटीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव नरसिंह भगवंताच्या या जयंतीच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र घोगरगाव या गावामध्ये आपण असणार हा उत्सव या ठिकाणी करत आहात. थोडासा आवाज मोकळा करा. साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने देवदेवतेंच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांचं कृपाछत्र या कार्यक्रमाला लाभलेलं आहे श्री संत बहिराज जातवेद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरू श्री ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उभ्या महाराष्ट्राचं असणारं श्रद्धास्थान परमपूजनीय आदरणीय देवगडचे बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने, परमपूजनीय महंत श्री हरिभक्तपरायण स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, ज्यांच्या नियोजनातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या संस्थांचे असणारे महंत स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेतून, यांच्या संकल्पनेतून, यांच्या अधिपत्याखाली असणारा हा दुसऱ्या वर्षामध्ये आपण या कार्यक्रमाला पदार्पण केलेलं आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, वेनेकरी महाराज असतील, आदरणीय गायनाचार्य शंकर महाराज असतील, गायनाचार्य या परिसरातलं असणारं वैभव भजन सम्राट आदरणीय दादाभाऊ महाराज असतील, अण्णाभाऊ असतील, त्या बाजूचे असणारे आमचे सुभाष भाऊ डिके असतील, घोगरगावचे असणारे सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये भजनी मंडळाचे प्रमुख आदरणीय जालूभाऊ, त्यांच्या शेजारीचे असणारे भजनी मंडळ, या बाजूचे गायनाचार्य गिरधर महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण नाही माहिती आहे मला आदरणीय टेकाळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. शेटे महाराज असते, मृदुंगाचार्य शिंदे महाराज, आमचे बालगोपाल भजनी मंडळ, भागवताचार्य शेटे महाराज, पेटी मास्तर आदरणीय आमचे बैरट मामा असतील, डिके बाबा खाली बसलेले, आदरणीय ज्ञानेश्वरी पारायणचं व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे आदरणीय विकास महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांनी गोड असणारा पखवाज आपल्या समोर या ठिकाणी वाजवलेला आहे आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हापसे, माझ्या बाजूला दोन चोपदारे, निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपादारी करी तसे, दोन्ही बाजूला दोन चोपदार, माझ्या समोर बसलेली सर्व आडनावाची माणसं. विठाला विठाला ज्यांनी हा आवाज आपल्यापर्यंत पोहोच केला. हा आवाज कोणाचा? हा आवाज गव्हाणे पाटलांचा. काही अडचण आली तर इथं त्यांचं नाव लिहिलेलं आहे, त्यांना फोन करून संपर्क करा. विठाला 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 श्री हरी संत सेवाचे असणारे प्रमुख आदरणीय चॅनलचे असणारे प्रमुख आदरणीय सोमनाथ भाऊ, दुसरे चॅनलचे असणारे आमचे गव्हाणे पाटील, या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये आज असणारी ही कीर्तनाची सेवा संतांच्या कृपा आशीर्वादाने, देवदेवतेंच्या कृपा आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही माझ्याकडे आज आलेली आहे. पवित्र असणारं हे घोगर गाव आहे. पवित्र असणारा गंगेचा तट आहे आणि म्हणून या गंगेच्या किनारी, या गंगेच्या तटावरती गेली अनेक वर्षापासून ज्यांची आपण वाट पाहत होतो, माऊलींच्या समकालीन असणारे संत श्री संत बहिराज जातवेद महाराजांचं असणार हे जन्म ठिकाणी जन्मगाव आहे आणि गेली अनेक वर्षापासून त्यांचं असणार हे जन्माचं स्थान जर कोणत्या ग्रंथामध्ये जर असेल तर ते भैरवी नावाचा ग्रंथ आहे का, ज्यांनी त्या ग्रंथावर दशमस्कंदावर टीका केली. त्या ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आला आणि पवित्र असणाऱ्या या गोदावरीच्या तटावरती त्या काळामध्ये, माऊलींच्या काळामध्ये त्यांचा या ठिकाणी जन्म झाला. संतांचा अवतार वेगवेगळ्या काळामध्ये होत असेल, परंतु संतांचं अवतार कार्य प्रत्येक युगामध्ये सारखंच आहे. विठाला 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 आणि माऊलींच्या या काळामध्ये
संत बहिरा जातवाहत महाराजांचा अवतार झाला. माणसाच्या बाबतीत जन्म संभवत असतो, संतांच्या बाबतीत अवतार शब्द येत असतो. एक स्वतःची पारमार्थिक सत्ता सोडून खाली येणं याला अवतार असं म्हटलं जातं. आणि याच गंगेच्या किनारी त्या काळामध्ये किती साधना केली असेल. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, विहार. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. पेटील थोडा आवाज द्या, बाकीच्या माईकला आवाज. एकांतवासी गंगा स्नान, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हा गंगेचा तट पाहिला का कुणी साधू येऊ द्या, कुणी महाराज येऊ द्या. महाराज इथं आल्यानंतर असं वाटतं काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. इथं फक्त यावं, गंगेचं स्नान करावं, भगवान शंकराचं दर्शन घ्यावं, संतांचं दर्शन घ्यावं. जिथं गंगा आहे, जिथं भगवान आहे आणि जिथं संत असतात त्याला क्षत्र म्हटलं जातं. विठाला 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 विठाला. मला सांगा, एरवी या जागेवर बसण्यासाठी महाराज चोर सुद्धा इथं कधी वाटा केला नसन. रात्री कधी इथं चोर आले आणि त्यांनी वाटा केला असं कधी घडेल का महाराज? एक काळ होता का माणसं फक्त 10 वेळेला मोटर चालू करायलाच यायची इथं, बस. त्याच्यानंतर माणसं येत नव्हती महाराज. पण संतांचा चरण स्पर्श या भूमीला लागला. आज त्या भूमीचं आज नंदनवन झालं, नंदनवन झालं. का आज इथं माणसं येऊन राहतात, 5-5, 6-6 तास एका जागेवर बसतात महाराज. काय ह्या भूमीचं भाग्य असेल. एका साधूच्या तपश्चर्याचा परिणाम आज इथं बहुसंख्य माणसं जमा झाली. विठाला विठाला आणि म्हणून संत संतांचं कार्य त्यांच्याकडून करून घेत असतात. स्वामी विश्वनाथ गिरी महाराजांच्या योगानं आज असणारी या भूमीला पवित्रता प्राप्त झाली. त्याचं कारण एका साधूने केलेली तपश्चर्या येते. आणि म्हणून तुम्ही आजही पहा, गंगेच्या उगमापासून तर गंगेचा शेवटपर्यंत या गंगेच्या किनाऱ्याचा थोडासा जर विचार केला तर या गंगेच्या किनारी प्रत्येक 10 किलोमीटरला एका साधूचा आश्रम आहे, एका संतांचा आश्रम आहे महाराज. काय कारण? त्याचं कारण आहे, साधू एकांतात बसून तपश्चर्या करत असतात आणि त्याच्या तपश्चर्याचा परिणाम माऊलीला म्हणावं लागलं. पिकलिया सुखाचा परिमळू, का निवाली अमृताचा कल्लोळू, तैसा कोळानी सरळू बोल बोलिला. माऊली ज्ञानोबा सांगतात, साधूने केलेले तपश्चर्याचं सुख पिकल्या जातं. ज्ञानोबा सांगतात, सुख पिकल्या जातं. आपल्याला थांगपत्ता सुद्धा नसेल, पण माऊलीची कल्पना एवढी व्यापक आहे का साधूच्या तपश्चर्याचं ते सुख, त्याचा वलय एवढा परिपूर्ण असतो का त्या साधूच्या तपश्चर्यानं हा असणारा वलय परिपूर्ण झाला. समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबाने केलेले साधना, त्याचा वलय महाराज सबंध महाराष्ट्राला प्राप्त झाला. विठाला 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 विठाला. प्रत्येक साधूची तपश्चर्या. आपण थोडस वरती गेलं तर श्री क्षेत्र सराला भेटती आपल्याला ब्रह्मलीन सद्गुरु नारंगिरी बाबांचं दर्शन होतं. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृत साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी ब्रह्म स्वरूपम. कोण आहे महाराज? त्या साधूने केलेली तपश्चर्या आहे. काय श्लोकामध्ये वर्णन केलं? तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम. 4 मुद्दे. तप सांगितलं,
ज्ञान सांगितलं, वैराग्य सांगितलं आणि शेवटी भक्ती सांगितली. याचा क्रम बदलून बघा, नाही जमणार. कारण अगोदर तपश्चर्याच करावं लागते, तपानंतर ज्ञान होतं, ज्ञानानंतर साधने राडू झाल्यानंतर भक्तीचा आनंद त्या साधूला एवढा प्राप्त होत असतो का या साधूनी, या संतांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्या करीत असताना एकदम सामान्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटले. सद्गुरू नारायणगिरी बाबा असेल, आपण त्यांचा व्हिडिओ पाहिला. बाबाच्या हातामध्ये कमंडलू आणि पूजा करताना बाबा गंध लावताना पाहिलं असेल तुम्ही कधी. काय सामान्य रूपाने ती साधना असेल, पण त्या साधनेवर जात असताना भगवत चिंतन एवढं परिपूर्ण केलं. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी, देखे आत्मतृष्टी तैसी नाही. जववरी अर्जुना तववर भेटूया मना, तवची ययाचे साधना भजावे लागे. अरे जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत साधना केली महाराज. सद्गुरू किसनगिरी बाबांनी महाराज परवरे नदीमध्ये जावं, वाळूची पिंड तयार करावी, त्या पिंडीला ओंजळीनं पाणी घालावं. बाबांकडे उदबत्त्या नसायच्या म्हणून बाबांनी लिंबाच्या वाळेल काडक्यात त्या असणाऱ्या पिंडीच्या शेजारी भगवान शंकराच्या ठिकाणी ठेवाव्या आणि एवढी साधना करावी, एवढी साधना करावी. जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत साधना महाराज. विठाला 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 पूजनीय देवगडचे बाबासारखे महात्म्याचं दर्शन आज आपल्याला होते. बाबांसारखं महात्म्यांचं दर्शन होतं. काय वर्णन करावं महाराज महात्म्याचं? साधूंचं वर्णन कसं करावं हे ज्ञानोबारायांना विचारा. देवाचं वर्णन करीत असताना ज्ञानोबा थांबले, पण संतांचं साधूचं वर्णन करीत असताना माऊलीला ज्या टायमाला संत आठवले, ज्या टायमाला साधू आठवले, ज्या टायमाला गुरु आठवले, त्याच टायमाला माऊलींच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले. काय त्या शब्दांना आनंद घेता आला असेल त्या काळामध्ये, किती आनंद असेल त्या शब्दांना. अहो ते शब्द माऊलीसाठी थांबले होते. अजून काय बोलावं? शब्द माऊलीच्या मुखातून बाहेर पडावे म्हणून शब्द त्या काळामध्ये थांबले महाराज. आपल्या मुखातून शब्द बाहेर पडावे असा कधी विचार आला का? आपल्या मुखातून काही शब्द बाहेर पडते, अनंत वाचाल, बस इथपर्यंतच घ्या. हे माणसाच्या मुखातलं आहे महाराज, पण साधूंच्या मुखातलं काय महाराज? मनोनी रिकामे तोंड का करू गेले बडबड, गीता ऐसे गोड आतुडले जगी. गोड शब्द भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून बाहेर पडले तर माऊलीने बोलावं, संसार एवढे थोर ओझे फेडिले, घराचे नाही, गल्लीचे नाही, गावाचे नाही, तालुक्याचे नाही, जिल्ह्याचे नाही, राष्ट्राचे नाही, देशाचे नाही, तर जगाचे. विठाला 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 विठाला. आणि संतांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, त्या शब्दाला एक वेगळा आयाम प्राप्त झाला. आणि म्हणून आजही 12व्या शतकामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरीच आज आपण पारायण करतो महाराज. तुकोबरायाच्या गाथ्याचं पारायण का? कारण त्या शब्दांना वेगळा आयाम आहे, त्या शब्दाला एक वजन आहे महाराज. माणसं कालचा पेपर आज वाचत नाही, पण किती दिवस झाले रूप पाहता तेच चालू आहे नाजूक. ते कधी शिळ झालंय? नाही नाही नाही. आजूक महाराज म्हणत असताना काय आनंद आहे आमच्या भजनी मंडळाला विचारा. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन जन ते टाळ, सदा जन जन ते टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन की टाळ, सदा जन की टाळ. कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, गाठी राम नाम नामे,
घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ सदा जन जन ते टाळ. मध्यम प्रयत्न करून पाहिलं जमलं तर जमलं. विठाला विठाला विठ्ठल. किती आनंद आहे महाराज या वारकरी संप्रदायामध्ये, किती आनंद महाराज. पक्वादाची थाप टाकली का मला रामकृष्ण हरी म्हणावं, आवाजाचा तो महिमा आहे. आणि म्हणून या परिसराला लाभलेलं संतांचा तो महिमा आहे. संतांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत भैरव जातवेद महाराजांच्या या कृपा आशीर्वादातून आणि आज त्या संतांचं असणारं लक्षण तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. आज फक्त संतांचंच वर्णन करायचं, बाकी काही नाही ना. तुकाराम महाराजांनी दोन असणाऱ्या लक्षणं या अभंगातून तुकाराम महाराजांनी मांडलेले. संतांचं वर्णन का करायचं त्याचं एक कारण आहे. संतांचं वर्णन करीत असताना माणसाच्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होती एक, आणि संतांचं वर्णन करीत असताना माणसाच्या जीवनामध्ये पापाची निवृत्ती होत असते दोन. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. या जगतामध्ये जर सज्जन कोण असेल तर संत या जगतामध्ये सज्जन आहे. कृपाळो सज्जन तुम्ही संत जन, कृपाळो सज्जन तुम्ही संत जन, कृपाळो सज्जन तुम्ही संत जन, कृपाळो सज्जन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुझे मन, एवढे कृपादान तुमचे मन, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. एवढे कृपादान तुमचे मन, एवढे कृपादान तुमचे मन, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, द्यावी पांडू, द्यावी पांडू. कृपाळू सज्जन. या जगतामध्ये सज्जन कोण असेल तर संत या जगतामध्ये सज्जन आहे. आणि अशा सज्जन संतांचं वर्णन करायचं मराठी शब्दकोशामध्ये 5 शब्द वर्णन करणारे येतात मराठी शब्दकोशामध्ये. त्याच्यातला पहिला शब्द आहे माननीय, दुसरा शब्द आहे वंदनीय, तिसरा शब्द आहे पूजनीय, चौथा शब्द आहे त्यजनीय, पाचवा शब्द वर्णनीय. विठाला विठाला या जगतामध्ये माननीय कुणाला म्हणायचं हो? आता ते माईक मध्ये सांगायची गरज आहे का? माननीय हा शब्द त्यांच्या बाबतीत लावावा लागतो आपल्याला अगोदर. मग माननीय म्हटलं का ते महाराज आपल्याकडे जवळ येतात. माननीय जाऊन दे, आपला विषय नाही, हा शब्दाला इथंच विराम. माननीय पहिला शब्द. दुसरा शब्द मराठी व्याकरणामध्ये येतो तो वंदनीय. वंदनीय कोणाला म्हटलं जातं? आपल्यापेक्षा जी मोठी माणसं असतात त्यांचं वंदन करावं लागतं. म्हणून आजही आपल्या मराठी हिंदू संस्कृतीमध्ये आजही तो आदर भाव आहे. मोठ्या भावाला ज्या टायमाला आपण हाक मारतो त्या टायमाला माणसं म्हणतात हे आमचे वंदनीय मोठे बंधू. वंदनीय शब्द मोठ्यांच्या बाबतीत. तिसरा शब्द या जगात येतो मध्ये पूजनीय. पूजनीय कोणाला म्हटलं जातं? का ज्यांचा फोटो इथं आपण पाहतोय हरिभक्त परायण परम पूजनीय देवगडचे बाबाजी. पूजनीय शब्द कुठं गेला? परम पूजनीय सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज पूजनीय. 2 महात्म्यांच्या बाबतीत पूजनीय शब्द आहे महाराज. चौथा शब्द मराठी व्याकरणातला चौथा शब्द त्यजनीय. त्यजनीय म्हणजे काय? त्याग करावा लागतो. कुणाचा त्याग करावा लागतो? वाईट माणसं भेटले का त्यांचा त्याग करा. याच्यासाठी स्वतंत्र महाभारत बघून घ्या, मला विषय लांबवायचा नाही. आणि 5वा शब्द येतो या जगतामध्ये
वर्णनीय जर कोण असेल तर या जगतामध्ये वर्णनीय श्री संत बहिराज जातवेद महाराज. विठाला विठाला थोडासा याला गेन द्या, थोडासा गेन. वर्णनीय कुणाचं वर्णन करायचं तर संतांचं वर्णन करायचं. का? कारण या जगतामध्ये संत मोठे आहे म्हणून संतांचं वर्णन करा. मला सांगा, नोकर कुणाचं वर्णन करीत असतो? मालकाचं. म्हणजे नोकराने मालकाचं वर्णन करावं, भक्ताने देवाचं वर्णन करावं, आणि नवऱ्याने. हा अगदी बरोबर, चोपदाराने बरोबर उत्तर सांगितलं. अगदी बरोबर आहे, अगदी त्यांनी सांगितलं. आता मी माईक मध्ये सांगा असं काही कधी करावं लागतं. ते वर्णन काय आहे ते तो स्वतंत्र भाग आहे. परंतु भक्ताने देवाचं वर्णन करावं आणि शिष्याने गुरुचं वर्णन करावं. तसं या जगतामध्ये संतांचं वर्णन आपल्याला करायचं. का? कारण संत या जगतामध्ये आध्यात्मिक विचाराने मोठे आहे म्हणून संतांचं वर्णन कराय. विठाला विठाला विठाला